नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पुळाच्या पाटवड्या. अस्सल झणझणीत गावरान पद्धतीने बनवणार आहे, ते म्हणजे खानदेशी पद्धतीने पुळाच्या पाटवड्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे कांदा घेतलाय, ओलं सुकं खोबरं घेतलंय, शेंगदाणे घेतले, तीळ घेतलेत, लसूण घेतलाय. रशाची आणि सारणाची तयारी दोन्ही पण एकसाथ करूया. कढईमध्ये तेल असं पसरवून टाकायचं कांदा फ्राय करायला. आपला असा कांदा खाली चिकटणार नाही. कांद्याला असा चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय करत राहायचे. इथे कांदा असा चॉकलेटी असा लाल असा फ्राय झालाय. आता आपण त्याला काढून घेऊयात. शेंगदाणे, लसूण, तीळ घेतले. आता ते सगळं आपण सारण करण्यासाठी घेतले. आता ते सगळं मिक्सरला वाटून बारीक करून घेऊया. छान असं एवढंच असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. हे बघा, बघू शकता असं छान असा रंग आलाय लालसर. मिश्रण असं बारीक तयार आहे. इथे पाणी न टाकता बारीक करायचं आपल्याला पुळाच्या पाटवड्या बनवण्यासाठी. आता मी रशाचं मिश्रण वाटून घेते, बारीक करून घेते. इथे आपल्या रशासाठी पण मिश्रण तयार आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी इथे पुळाच्या पाटवड्या बनवण्यासाठी चण्याचं पीठ घेतलंय. त्यामध्ये आता हळद, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं, लाल मिरची, जिरं टाकायचं असं बारीक करून. हे पाणी जास्त पातळ नाही करायचं, मॅटर लागल तसंच पाणी टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याला अशा गुठळ्या नाही राहणार, एकसारखं मिक्स होईल. पाणी पाहिजे तसं ऍड करू शकता, एकच नाही टाकायचं. असं छान असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या नाही, पाटवड्या एकदम व्यवस्थित होतात. इथे बघा आपलं मॅटर इथे बनवून तयार आहे. जाडसरच ठेवायचे. इथे मी आता चण्याच्या पिठाचं धिरडं बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय. त्याला चवळीच्या बाजूने तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं धिरडं पातळ एकदम छान मस्त होईल. चला आता आपण धिरडं बनवून घेऊया. जाडसर ठेवलं का एकदम छान असं पिठाचं. पाटवड्यांसाठी अशा प्रकारे धिरडं बनवून घ्यायचं चण्याच्या पिठाचं. मुगाच्या डाळीपासून पण पुळाच्या पाटवड्या तयार होतात. तुम्ही ती पण रेसिपी ट्राय करू शकता. आपण इथे पाटवड्यांसाठी सारण तयार केलंय. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात, लाल मिरची, हळद, काश्मीरी लाल तिखट आणि धनेपूड धने पावडर. ते एकदम असं छान मिक्स करून घ्यायचं. आपले बेसन पिठाचे धिरडे पण इथे छानपैकी असे बनवून तयार झालेत. आता आपण रशाची रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करू. इथे तेल असं छानपैकी मस्त गरम झाले. आता आपण बारीक केलेला मसाला फ्राय करण्यासाठी टाकू. मसाला छान असा तेल तिथेपर्यंत फ्राय करायचा. आपला मसाला इथे छान असा फ्राय झालाय. आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करूया. गरम मसाले, हिरवी लाल मिरची, लाल काश्मीरी, हळद. आपण सारणामध्ये पण मसाले टाकले, त्यामुळे इथे थोडे थोडे टाकायचे. धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूया.
ते मस्त असे फ्राय करून घ्यायचे. एकदम छान असे मिक्स करून फ्राय करायचे. इथे बघू शकतात आपला मसाला आता छानपैकी फ्राय झालाय. आता तेल सुटलंय. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूयात. चपात्या क्वांटिटीवर आहे, तुम्हाला जवळ जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकू शकता. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची. मंद आचेवर गॅसवरती एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची मस्त. आता आपण पाटवड्या बनवून घेऊ. आपण जे सारण बनवलंय ते असं चारी बाजूने असं सगळीकडून मस्त लावून घ्यायचं. खायला पण एकदम टेस्टी लागते. असं चारी बाजूने एकदम छान असं मिश्रण सारण असं चारी बाजूने असं मस्त हे करून घेतले. आता आपण त्याला असं फोल्ड करायचं. एकदम छान असं आता एकदम मस्त असं फोल्ड झाले. आता आपण त्याला कट करून घेऊया. असं छोटे छोटे तुकडे करून कट करून घ्यायचं. कट करून झाले छान असे. इथे आपल्या पुळाच्या पाटवड्या अशा छानपैकी कट करून झाल्या. इथं आपल्या रशाला पण अशी छानपैकी अशी मस्त उकळी आले. चला आता आपण सर्व करूया. पुळाच्या पाटवड्या इथे बनवून तयार आहेत खानदेशी पद्धतीने. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.